ठाणे, मुंब्रा आणि दिव्यात 81 अनधिकृत शाळा असून त्यापैकी फक्त 3 शाळांवर कारवाई करण्यात आली. या शाळांमुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्य धोक्यात आलं असताना अधिकाऱ्यांच्या संगनमतानं या शाळांचं पेव फुटल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात केलाय. या शाळांवर ठोस कारवाई करण्याची गरज असून त्या सील कराव्यात अशी मागणी त्यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली आहे. ठाणे, मुंब्रा, दिवा भागात अनधिकृत शाळांची संख्या 81 झाली असून त्यातील 70 शाळा एकट्या दिव्यात आहेत. गेल्या 21 महिन्यात दिव्यात 39 अनधिकृत शाळांची भर पडली आहे. विशेष म्हणजे या सर्व शाळांच्या संस्थाचालकांवर गुन्हे दाखल करूनही फक्त 3 शाळांवरच कारवाई करण्यात आली आहे. या शाळांना 65 कोटींचा दंड ठोठावण्यात आला असून तो अद्याप जमा करण्यात आला नाही. या पार्श्वभूमीवर येथील अधिकृत शाळांनी बंद पुकारला होता. तसंच आमदार केळकर यांना भेटून भूमिका मांडली होती. अनधिकृत शाळांमुळे पालकांचं नुकसान तर होतंच, परंतु विद्यार्थ्यांचंही भविष्यात मोठं नुकसान होणार असल्यानं केळकर यांनी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्याद्वारे या शाळांवर ठोस कारवाई करण्याची मागणी केली. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालं असून अनधिकृत शाळा अद्याप सुरू असल्यानं विद्यार्थ्यांचं अतोनात नुकसान होणार आहे. त्या यंत्रणा अशा शाळांवर कारवाईची प्रक्रिया करत असतात, परंतु संगनमतामुळे या शाळा अद्याप सुरूच आहेत, किंबहुना आणखीन वाढत असल्याची खंतही केळकर यांनी व्यक्त केली आहे. आतापर्यंतच फक्त 3च शाळांवर कारवाई करण्यात आल्यानं झारीतले शुक्राचार्य कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. या शाळांची पाणी आणि वीज जोडणी तोडून त्या सील कराव्यात, जेणेकरून विद्यार्थ्यांचे संभाव्य नुकसान टळेल अशी मागणीही केळकर यांनी केली आहे. शहरात काही मुजोर रिक्षा चालकांच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर मागील 6 महिन्यात ठाणे वाहतूक पोलिसांनी नियमांचं उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मागील 6 महिन्यात ठाणे वाहतूक पोलिसांनी 13,15,22,350 रुपयांचा दंड रिक्षाचालकांवर आकारलाय. 1,10,473 ई-चलनाद्वारे ही कारवाई झाली असून अनेक रिक्षाचालकांवर 4 ते 5 किंवा त्यापेक्षा जास्त चलान आहेत. रिक्षातून अधिक प्रवासी वाहतूक, रिक्षा थांबा सोडून प्रवासी वाहतूक करणं, बेदरकार रिक्षा चालवणं अशा प्रकारच्या कारवाईचा सर्वाधिक समावेश आहे. ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर आणि भिवंडी ही शहरं ठाणे आयुक्तालयाच्या क्षेत्रात येतात. या शहरात सुमारे लाखभर रिक्षा आहेत. ठाणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अनेक पर्यटन स्थळं, औद्योगिक क्षेत्र, गोदामं आणि लघु उद्योग आहेत. त्यामुळे पर्यटक, नोकरदार, व्यावसायिक हे या भागात शहरात येत असतात. सार्वजनिक बसगाड्यांची सुविधा अपुऱ्या असल्यानं काही प्रवासी वेळ वाचवावा यासाठी रिक्षा वाहतुकीवर अवलंबतात. याचा गैरफायदा घेत रिक्षाचालक नियमांचं उल्लंघन करून प्रवासी वाहतूक करू लागले. अशा रिक्षाचालकांवर ठाणे वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय. ठाणे वाहतूक पोलिसांनी यावर्षी 1 जानेवारी ते 23 जून या कालावधीत ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी या शहरात नियमांचं उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांवर ई-चलन यंत्राद्वारे कारवाई केली आहे. यामध्ये 1,10,473 ई-चलनाद्वारे कारवाई करण्यात आली आहे. तसंच 13,15,22,350 रुपयांचा दंडही आकारण्यात आला आहे. ठाण्यातील चरई येथील महानगर टेलिफोन निगम कार्यालयाबाहेर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी एकत्र येत कामगार संघाचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं. MTNL सेवा BSNLमध्ये स्थलांतरित करत असताना MTNL कर्मचारी आणि अधिकारी यांच्या कायम आणि सुरक्षित भविष्याचा ताबडतोब निर्णय घेणं, 11 मार्च 2025चा कार्यालयीन आदेश ताबडतोब परत घेऊन MTNL कर्मचारी आणि अधिकारी यांच्या वित्तीय पदोन्नती, नियमित पदोन्नतीसारखे फायदे कायम सुरू ठेवा,
JNC अजेंडामध्ये सादर केलेले MTNL कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं दीर्घकाळ लांबलेले सर्व कार्मिक विषयांचं समाधान करण्यासाठी JNC मीटिंग ताबडतोब निश्चित करा. 3rd PRC वेज रिव्हिजन ताबडतोब लागू करा. 5% IDA मर्जर 1 जानेवारी 2018च्या पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या MTNL कर्मचारी तसंच अधिकाऱ्यांना ताबडतोब लागू करा. या आणि अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचाही निषेध करण्यात आला. अधिक तीव्र होणार आहे. अधिक माननीय आमचे खासदार शिवसेना नेते यांच्या नेतृत्वाखाली हे सगळं चाललेलं आहे. आज खरं म्हणजे आमची जे काही MTNL जे काही चाललेलं आहे ते आमच्या सावंत साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली चाललेलं आहे. कारण ते आहेत म्हणून आम्ही आजपर्यंत टिकलो आहे. नाहीतर आम्हाला एवढ्यात रिलायन्सचा लेबल लागला असता. ही वस्तू इथे नाकारता येत नाही आणि आमचे मॅनेजमेंट पण नाकारत नाहीये. तुम्हाला सगळ्याला ज्ञात असेल की ज्या वेळेला या चुकीची धोरणं जेव्हा आमच्या MTNL वाली पहिला प्रश्न जेव्हा संसदेत मांडायचा असेल ते आमचे खासदार अरविंद सावंत हेच मांडतायत आणि ते आहेत म्हणून आजपर्यंत एवढं आमचं चाललेलं आहे. पण आता त्यांच्या वेगळ्या पद्धतीने तुम्हाला माहिती आहे आता कामगार विरोधी सरकारचं धोरण चाललेलं आहे आणि त्यांची त्यांच्याकडे पाशवी बहुमत असल्यामुळे ते काही करायचं ठरवलं. सगळं देशात सगळं हे चाललेलं आहे. पण तरी देखील आम्हाला खात्री आहे हे जरी नाही मिळालं तरी आमचं नेतृत्व माननीय अरविंदजी सावंत हे जोपर्यंत आमच्या बरोबर आहेत तोपर्यंत आम्हाला कसली काळजी न ते ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांबाबत आमदार संजय केळकर यांनी महापालिकेत घेतलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत केलेल्या चर्चेनुसार अनेक समस्या मार्गी लागल्या असून सुमारे 5,500 कर्मचाऱ्यांना जूनच्या पगारासोबत प्रत्येकी 60,000 रुपये वाहतूक भत्त्याचा फरक मिळाल्यानं आनंदाचं वातावरण आहे. 2 जानेवारी 2025 रोजी स्थायी समिती सभागृहात झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी, उपायुक्त जीजी गोदेपुरे, उमेश बिरारी, सचिन सांगळे आणि कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप आदीही उपस्थित होते. या बैठकीत आमदार संजय केळकर यांनी महापालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रवास भत्त्याच्या फरकाची रक्कम अदा करण्याबाबत सूचना केल्या होत्या. यावर संबंधित अधिकाऱ्यांनी निधीच्या उपलब्धीनुसार भत्त्याचा फरक देण्याची कार्यवाही सुरू करण्यात येईल असं सांगितलं होतं. याबाबत केळकर यांनी सातत्यानं पाठपुरावा केल्यानंतर जून महिन्याच्या पगारासोबत अधिकारी कर्मचाऱ्यांना फरकाची रक्कमही देण्यात आली आहे. सुमारे 5,500 कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 60,000ची रक्कम मिळाल्यानं पालिका वर्तुळात उत्साहाचं वातावरण आहे. वाहतूक भत्त्याचा फरक 7व्या वेतन आयोगाचा पहिला, दुसरा आणि तिसऱ्या हप्त्याचा फरक तसंच 2016 नंतरच्या कर्मचाऱ्यांचा 7व्या वेतन आयोगाच्या फरकाचे हप्ते, 5 वर्ष रखडलेली ड वर्ग पदोन्नती, PF DCPSच्या पावत्या देणं, 10 वर्ष, 20 वर्ष आणि 30 वर्ष सेवा झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना लागू करणं या आणि अशा अनेक प्रश्नांवर या बैठकीत चर्चा करण्यात आल्यानंतर केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. केळकर यांनी बैठकीनंतर देखील या प्रश्नांची तड लावण्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवल्यानं या सूचनांची अंमलबजावणी टप्प्याटप्प्यानं होत असल्यानं कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. CP तलाव येथील कचरा हस्तांतर स्थानक बंद करण्याबाबत माजी नगरसेवक एकनाथ भोईर आणि माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे यांनी निवेदन दिले. वागळे स्टेट भागातील CP तलाव येथील अनधिकृत असलेले घनकचऱ्याचं डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासंदर्भात शिवसेनेच्या वतीनं शिवसेनेतील या विभागातील स्थानिक नगरसेवक एकनाथ भोईर आणि राम रेपाळे यांनी वारंवार डम्पिंग ग्राउंड बंद करण्याची मागणी केली. तसंच डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी अनेक वेळेला वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलनही केली आहेत. परंतु प्रशासनानं वेळोवेळी मुदत मागून वेळकाढूपणा केला आहे. आता देखील 1 जून रोजी आम्ही प्रशासनाला हे डम्पिंग ग्राउंड बंद करावं असं सांगितल्याचं त्यांनी सांगितलं. प्रशासनानं देखील 12 जूनपर्यंत डम्पिंग ग्राउंड हटवण्याबाबत आश्वासन दिलं होतं. परंतु आज देखील त्या ठिकाणी हजारो टन कचरा पडलाय. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. तसंच घाणीचं साम्राज्यही निर्माण झाले. पावसाळा सुरू असल्यामुळे साथीचे आजार पसरलेत. त्यामुळे या ठिकाणचा 10 जुलैपर्यंत CP तलाव डम्पिंग ग्राउंड पूर्णपणे हटवण्यात यावं आणि संपूर्ण कचरा हटवण्यात यावा. अन्यथा ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोर कचरा टाकण्यात येईल आणि त्याबरोबरच शिवसेना स्टाईलनं आंदोलन केलं जाईल. याची सर्वस्वी जबाबदारी ठाणे महापालिकेची राहील असा इशाराच माजी नगरसेवक एकनाथ भोईर आणि राम रेपाळे यांनी दिलाय. मंत्री आमचे एकनाथजी शिंदे साहेब
यांचा हा मतदारसंघ आहे. आणि अगदी आमची ही माफक मागणी होती का शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं प्रशासनाला का बाबा रे, प्रत्येक विधानसभा निहा त्या ठिकाणी तुम्ही कचरा संकलन केंद्र करा आणि त्या ठिकाणावर तुम्ही डम्पिंगला गाड्या पाठवा. कारण डम्पिंग आपल्याला लांब असल्यामुळे ताबडतोब छोट्या गाड्या डम्पिंगला जाऊ शकत नाही. ही प्रशासनाची सुद्धा बाजू आम्ही बघतो. कारण आम्ही एक नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी काम करत असताना आम्हाला दोन्ही बाजू बघाव्या लागतात. परंतु सर्वांचा लोड, हा ठाणे शहर असू द्या, ओला माजीवाडा असू द्या, या मुंब्रा कालवा असू द्या, हा सगळा लोड तुम्ही आमच्या वागळे स्टेटमध्येच का आणता? तो न आणता तो विभक्त इतर ठिकाणी थोडं थोडं तुमच्या छोट्या घंटागाडीने जमा केला आणि तो तुम्ही डम्पिंगच्या ठिकाणी घेऊन गेलात तर ते सोयीस्कर पडेल. पण हे प्रशासनाला जाग येत नाही, म्हणूनच आम्हाला अल्टिमेट द्यावं लागलं. आणि आम्ही तुम्हाला क्लिअर कर सांगतो का शिवसेना एकदा बोलते तर ते करून दाखवते. आणि जर 10 तारखेपर्यंत झाला नाही तर आम्ही नक्कीच एक 2-4 दिवसाचा अजून त्यांना हे करू. कारण शेवट पूर्ण ट्रान्सफर त्या ठिकाणी करणं आहे, खाली करणं आहे. परंतु आम्ही नंतर आमची भूमिका जी शिवसेना स्टाईलने सांगितलेली आहे त्या पद्धतीने आंदोलन केलं जाईल. आणि संपूर्ण या ठिकाणी आम्हाला जे दुर्गंधी आमच्या नागरिकांना, सर्वसामान्य नागरिकांना घ्यावी लागते, त्याचा वास घ्यावा लागतो, तो आम्ही त्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी देणार आहोत. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आणि प्रभाग समितीच्या बीट निरीक्षकांनी केलेल्या पाहणीत आढळलेल्या 124 अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं कारवाई केली आहे. 19 जूनपासून नियमितपणे ही कारवाई सुरू असून त्यामध्ये शिळ येथील MK कंपाऊंडमधील 18 इमारतींच्या पाडकामांचाही समावेश आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात 19 जूनपासून नियमितपणे अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई सुरू आहे. त्यासाठी 9 प्रभाग समिती क्षेत्रांमध्ये उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात विशेष पथकांची महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नियुक्ती केली. प्रभाग समिती क्षेत्रात बीट निरीक्षकांनी नोंदवलेली आणि सध्या सुरू असलेली अनधिकृत बांधकामं पाडण्यास या मोहिमेत प्राधान्य देण्यात आले. त्याचबरोबर अनधिकृत बांधकामांविषयी तक्रार आल्यास त्याची शहानिशा करून ती बांधकामंही तोडण्यात येत आहे. या बांधकामांमध्ये वाढीव बांधकामांचा समावेश अधिक असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे शंकर पाटोळे यांनी दिली आहे. महापालिका क्षेत्रात अधिकृत चाळी, अनधिकृत बैठी बांधकामं, वाढीव शेड, वाढीव बांधकाम, RCC इमारतीचं बांधकाम, अनधिकृत बंगले, नाल्यांलगतचं बांधकाम, आरक्षित भूखंडावरील गोडाऊनचं बांधकाम, अनधिकृत टर्फ या प्रकारच्या बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई नियमितपणे सुरू राहणार आहे. हरित क्षेत्रातील बांधकामांचा शोध घेऊन त्यावरही कारवाई सुरूच आहे. तसंच खाडीकिनारी अनधिकृत भरणी यावरही कारवाई करण्यात येत असल्याची माहिती उपायुक्त पाटोळे यांनी दिली आहे. दरम्यान शिळ येथील MK कंपाऊंड येथे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एकूण 21 इमारतींच्या निष्कासनाची कारवाई सुरू आहे. त्यापैकी 18 इमारती पाडण्यात आल्या. उर्वरित इमारतींच्या निष्कासनाची कारवाई सुरू आहे. या मोहिमेची अंमलबजावणी आणि प्रत्यक्ष कारवाई यांचा दैनंदिन स्वरूपातील आढावा अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे घेत आहेत.